हॅलो, नमस्ते, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. तर माझ्या चॅनलवर हा फर्स्ट ब्लॉग आहे आणि पहिला ब्लॉग आहे, लॉंग ब्लॉग. जसं की माझे शॉर्ट ब्लॉग माझ्या चॅनलवर टाकलेले आहे आणि त्यांना तुम्ही छान असा प्रतिसाद पण दिलेला आहे. खूप छान वाटलं की खरंच लोक पसंत करता काही काही गोष्टींना, घरातल्या कामांना असो किंवा मी ज्या गोष्टी सांगते त्या गोष्टी किंवा माझ्या गोष्टींना फॉलो करायला किंवा माझ्या गोष्टी म्हणजे बऱ्याच जणांना आवडते आहे, हे बघून खूप छान वाटतं मला. माझा हा व्हिडिओ आहे ना पहिला आहे, तर कॉन्फिडन्स शून्य आहे, कसलाच कॉन्फिडन्स नाही आहे. हां, आज एडिट करून टाकायचं ते ठीक आहे, पण असं फेस टू फेस बोलायचा कॉन्फिडन्स बिलकुल नाही आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, हा व्हिडिओ मी कम से कम 10 ते 15 वेळेस बनवून डिलीट मारते, कारण की स्वतःचं बोलणं म्हणजे काही काही शब्द मॅच होते का नाही बघते. कारण की बऱ्याचशा यूट्यूबरचे मी व्हिडिओ बघितलेले आहे ना, तर त्याच एकदम कसं परफेक्ट बोलता, व्यवस्थित बोलता आणि समोरच्यांना वाटतं पण की हां छान आहे. तसं प्रयत्न आतमधून आला पाहिजे बोलायला. तर मी कालचा व्हिडिओ एक टाकला होता, त्याला खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे. जसं की माझ्या इथं घर झालेलं आहे, नवीन घर झालेलं आहे, वास्तुशांती तिथं. तर कालची पूजा झाली, आज तिथं जेवणाचा कार्यक्रम आहे. मी बहिणीच्या घरी आलेली रात्री. तर इकडनंच आवरून मी डायरेक्ट आता आईच्या घरी जाणार आहे. आणि तर मी अशा पद्धतीने तर तयार झाले आहे. बहिणीचा ड्रेस आहे, माझ्या कपड्यांची बॅग सगळी मी आईच्या इथं ठेवलेली आहे. मग आता तिथं जाऊन साडी वगैरे सगळं आवरायचे, बहिणीचं आवरायचे, आईचं आवरायचे, भावाच्या मुलींचं आवरायचे, आमच्या दोघी बहिणींचं आवरायचे. बरेच काम आहे तिथं जाऊन, पण काल भरपूर कामं होते तिथं आणि 2-3 दिवस झालं त्यांचं घर शिफ्ट करण्यामध्ये मी त्यांच्यासोबत होते. तर प्रचंड असा थकवा आलेला आहे. पण आजचा शेवटचा दिवस आहे, आजचा दिवस एकदा पार पाडायचा आहे. त्याच्यानंतर मग त्यांचे ते आणतील आणि त्यांचे ते लावून घेतील पसारा. त्याच्यानंतर मी आज माझ्या घरी जाणार आहे. माझ्या पण जॉबवरनं 2-3 कशाला 4 सुट्ट्या पडल्यात. अजून एक कार्यक्रम आहे, तो पण जवळच्या व्यक्तीचाच आहे माझा, तो पण मी तुमच्यासोबत शेअर करेनच. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आज मी एक नवीन गोष्ट पण करणार आहे, माझा भाऊ येतो आहे, ते तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळत. चला मग. आता गेले साईचा पेपर केला चालू. कुणाल ती गाडीच्या बाबतीत हां, त्याला गाडी नाही कुणाला. आठवी हा घी सोड दम्मा पायवरती घी दम्मा इकडचा हा घी वरती दम्मा घी घी दम्मा ब्रेक सोड ना. हे सोडू की ब्रेक इकडचं? सोड. पकड बाया. हा तू ब्रेक सोडतो, ते ब्रेकवर फक्त आल्लात पाय ठेवतो. या ब्रेकवर का? हा सोडतो तू पुरं सोडते क्लच आता इकडचं दम्मा का? दम्माने. हा सोड दमाने सोड नाही तर एकत्र सोड. सोड ना सोड. हा, सोड. ती स्कूटी सारखं बाया. 15 दिवसात तुम्हाला रोडवर गाडी काय शिक गाडी नको. बाबा लय खतरनाक आहे रे बाबा. मला ते इकडे जाऊ दे घरी पळतो. मी पण जाते. विशाल का मजा येते भैया, पण गाडी तर मला नाही चालवता आली. हा, पण साडीमध्ये मी कशी दिसते ह्या मला कमेंटमध्ये सांगा. ही माझी दिवाळीची साडी आहे, मी लक्ष्मीपूजन दिवशी घातली आणि त्याच्यानंतर आज ही साडी घातली. खाली पाहुणे वगैरे आलेले होते, जरा जवळचे पाहुणे होते, माझी मामी होती, आत्या होती, मावशी होती. मग काय मला पण भूक लागलेलीच होती बघा. तर मग मी पण जेवण वगैरे करून घेतलं. बेत असा ठेवला होता की पुरी न ठेवता बाकी सगळं ठेवायचं. वांग्याची भाजी, वरण भात, सलाडमध्ये त्यानंतर गुलाबजामुन ते सगळं होतं, पण पुरी न ठेवता पोळ्या ठेवल्या होत्या. त्याच्यासाठी तेलकट कोणी खात नाही जास्त, आणि एखादा कार्यक्रम असला आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना जर पोट भरून जेवण केलं ना तर खूप प्रसन्न वाटतं बघा. त्यासाठी गरम गरम पोळ्या ठेवल्या होत्या. ज्यावेळेस पंगत बसन त्यावेळेसच पोळ्या बनवायच्या असं ठेवलेलं होतं आचार्याला सांगून. संध्याकाळी खूप जास्त थकलं होतं बघा. व्हिडिओ बनवायची तर बिलकुल इच्छा नव्हती. एकदम शॉर्ट क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते. आता इथं ना जे काही भेट म्हणून वस्तू आलेल्या होत्या ना, त्या इथं आम्ही बघत होतो काय काय आलं ते. छान छान असे ना खूप सगळे देवांचे, महाराजांचे फोटो आले होते बघा. मला एक गिफ्ट खूप छान आवडलं. आईला काजू बदाम ठेवायला एक बॉक्स आला होता, तो खूप जास्त आवडला. तर मग अशा पद्धतीने आईच्या वास्तुशांतीचा कार्यक्रम पार पडला. श्री स्वामी समर्थ.